ओके. कंटिन्यू करूया आपण. आपण गेल्या टायमाला काय पाहिलं होतं, जर आपण हे करूया म्हणजे परत एकदा मला तुम्ही सांगितलं माईक ऑन करून तरी चालेल. कालच्या सेशनमध्ये आपण काय-काय पाहिलं? थोडं मला एक्सप्लेन केलं तर बरं होईल. Microsoft 365 मध्ये आपण गेलो होतो. बरेच जणांनी लॉग इन केलंय का Office 365? येस ओर नो? आवाज येतोय माझा सगळ्यांना? माझा आवाज येतोय हो सगळ्यांना? सर. हां. तर हो सर, केलं. ऑफिस 365 मध्ये Microsoft 365 मध्ये कोणी लॉग इन केलं? म्हणजे मोबाईलमध्ये Google Chromeच्या माध्यमातून करता येतं. आपण काल काय पाहिलं थोडंसं एक ओव्हर सांगितलं तर बेस्ट होईल, म्हणजे सगळ्यांना समजेल. पहिलं काय पाहिलं होतं कोण सांगेल मला? अर्धा एक हॅलो. तासात. हां, बोला. कैलास सर बोला. हा सर, आपण काल सर आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये ऑफिस प्रेझेंटेशन 365 मध्ये. हां. फॉर्म गुगल 365 मध्ये हां. फॉर्म्स बघितले. हां. ठीक आहे. त्यानंतर डॉक्युमेंट आपण कसं बनवतो, म्हणजे वर्ड मध्ये कसं बनवतो ना, ओके. तसं याच्यामध्ये पण आपण रिझ्यूम वगैरे कसं बनवतो हे बघितले. क्विजेस बघितले, मल्टी एमसीक्यू टाइप. ओके. गुड. अजून कोणाला डॉक्युमेंट बद्दल काही शंका आहे का? डॉक्युमेंट शब्दाबद्दल आपण काय पाहिलं होतं? त्यामध्ये रिझ्युमे केला होता एक. आठवतंय सगळ्यांना? की Office 365चं पहिलं लॉग इन कसं करायचं? इथून सुरुवात घेतली होती. तर मला परत एकदा सांगा की लॉग इन कसं करावं? Office 365चं लॉग इन कसं केलं होतं सांगा? टॅब घेतला होता, बरोबर? त्याच्यानंतर इथे काय लिहिलं होतं मी? Googleवर जाऊन Office 365 लिहिलं होतं. 665. इथे काय लिहायचं सांगा बरं? Office 365 लॉग इन लिहिलं. आपण लॉग इन करू शकतो Office 365. हां, लॉग इन कसं केलं होतं? त्याच्यावर लॉग इनवर क्लिक केलं होतं. पुढे काय केलं होतं आपण? आता हे डायरेक्ट लॉग इन झालं. काही-काहींचं युजर आयडी आणि पासवर्ड विचार, कारण मी लॉग आउट केलं नव्हतं. एकदा पुन्हा लॉग आउट करून दाखवतो. स्क्रीन दिसते सगळ्यांना. स्क्रीनला टॅप करून ठेवलं तर ती स्क्रीन जाणार नाही कुठे. तर थोडं मी इथे इथे लॉग आउट होत नाहीये. थोडंसं मला हे बंद करावं लागेल. ठीक आहे. Office 365 ला लॉग इन केल्यानंतर ही स्क्रीन दिसते. ही पहिली पेज. त्याच्यामध्ये कुठलं बघितलं होतं पहिलं आपण? डॉक्युमेंट कंटेंट बघितलं होतं. डॉक्युमेंट म्हणजे सेम Microsoft Word. ऑफलाईनमध्ये कुठलं सॉफ्टवेअर वापरतो आपण? ऑफलाईनमध्ये 2019चं सॉफ्टवेअर आता MKCell वाले वापरतात. म्हणजे MSCITचे विद्यार्थी जे आहेत ते ऑफिस 2019 वापरतात आणि आपण हे आता ऑनलाईनमध्ये Office 365 बघितलं. डिझायनर बघितलेलं इथं. डिझायनरवर क्लिक केल्यानंतर डिझाईन दिसतात वेगवेगळ्या छान पद्धतीने. क्लिक केला की डिझाईन ती समोर येते तुमच्या. हे पाहिलं होतं आपण. ह्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करता येतं, चेंज करता येतं आपल्याला. तुम्हाला काय चेंज करायचं असेल. आय थिंक हे Microsoft वर्डमध्ये पाहिलं होतं आपण. हे झालंय आपलं हे Microsoft Word 2009 Office 365 मध्ये पाहिलं होतं. प्रेझेंटेशन एक पाहिलं होतं. प्रेझेंटेशनमध्ये आपण काय पाहिलं होतं? प्रेझेंटेशनमध्ये आपण स्लाईड वगैरे कशी बनवायची. आज आपल्याला Office 365 कंप्लीट करायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. Office 365चं लॉग इन हे जर तुम्हाला परत पाहायचं असेल, तर आधीचं जे व्हिडिओ आहे आपलं, मागचं टायमाचं, ते तुम्हाला एकदा परत पाहावं लागेल. प्रत्येकाचे आपण व्हिडिओ सेशन्स करतोय, म्हणजे व्हिडिओ म्हणजे जेणेकरून काही लॉग इन होत नाहीत किंवा ज्यांना मीटिंग अटेंड करता नाही आली, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय केलं, की अशा विद्यार्थ्यांसाठी आपण जे आपले सेशन्स होत आहेत ते रेकॉर्ड करून आपण YouTubeला टाकलेले आहेत आणि त्याची प्रत्येक दिवसाची
जी काही मीटिंगमध्ये आपण काय-काय बोललो, काय-काय डिस्कशन झालं आणि काय-काय शिकवलंय, हे सगळं त्या YouTubeच्या माध्यमातून तुम्हाला त्या लिंकच्या माध्यमातून दिसतं. म्हणजे काही राहिलं असेल किंवा मिसयूज झाला असेल किंवा काही-काहींना समजलं नसेल, तर त्यांनी तो व्हिडिओ 2 किंवा 3 वेळा पाहिला तरी चालेल. जोपर्यंत आपल्याला समजत नाही, तोपर्यंत ते व्हिडिओ पाहिले तरी चालतील. त्याच्यामध्ये सगळं आपण ऑफिस आय थिंक 365 मध्ये डॉक्युमेंट शिकवलंय. त्याच्यामध्ये रिझ्युमे कसं बनवलंय. कारण बरेच विद्यार्थी आज नवीन जॉइन झालेले आहेत. तर त्यांना प्रश्न पडला असेल, की सर डायरेक्ट ऑफिस 365 कसं डायरेक्ट तुमच्याकडे ऑन झालं? तर ह्याच्या आधीचं सेशन जर पाहिलंत तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं व्यवस्थित डिटेल कळेल. मग त्याच्यानंतर हे सेशन तुम्हाला आता जॉइन झालेत इट्स ओके. पण ह्याच्या आधीचं सेशन पाहिल्यानंतर हे तुम्हाला परफेक्ट समजेल. तर ह्याच्यामध्ये गेल्या टाईमाला आपण डॉक्युमेंट, प्रेझेंटेशन इथे ऑन केलं मी. सेम मायक्रोसॉफ्ट ह्याच्यासारखं आपण काम करू शकतो पॉवर पॉइंटमध्ये. जसं की मी इथे टाइप केलं, एखादी प्रेझेंटेशन बनवायचं आहे मला, तर सेम इथे आपण टाइप करू शकतो. सेम मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंटसारखं काम केलं. इथे ॲड्रेस टाकला इन्स्टिट्यूटचा आपला. ॲड्रेस टाकल्यानंतर म्हणजे साईज वाढवली, बोल्ड वगैरे केलं, कलरिंग दिला. इथे तुम्ही कलर इफेक्ट देऊ शकता, साईज वाढवू शकता. हे आपण प्रेझेंटेशन बघतोय. ह्याची साईज वाढवायची असेल तर ह्याची साईज वाढवू शकता. बोल्ड करू शकता, इथे कलर चेंज करू शकता. समजलं? आपल्याला इथून आपण बऱ्याच गोष्टी तिथे करता येतात आपल्याला प्रेझेंटेशन. त्याच्यानंतर मला नवीन स्लाईड घ्यायचं असेल तर इन्सर्टवर जाऊन न्यू स्लाईडवर क्लिक करायचं. नवीन स्लाईड घेण्यासाठी कुठे क्लिक करायचं? इन्सर्टवर जाऊन न्यू स्लाईड. इथे नवीन स्लाईड. सेम डिझाइन आपल्याला मागचं बॅकग्राऊंड वगैरे सगळं चेंज करायचं असेल, तर डिझाइनवर क्लिक करावं लागतं. इथे मी अजून काहीतरी लिहितो, जसे की कोर्स लिहितो. इन्स्टिट्यूटमध्ये चालणारे कोर्स. पहिला आहे, समजा मी लिहिलं MSCIT, त्याच्यानंतर टॅली, प्राईम, त्याच्यानंतर ॲडव्हान्स एक्सेल, त्याच्यानंतर आपण C&, CPP, जावा, स्पोकन इंग्लिश. बरं, हे कोर्स टाकले मी नॉर्मली. अजून एक लास्ट टाकतो टायपिंग. हे सगळं लिहिल्यानंतर याला सिलेक्ट केलं. साईज सेम, साईज वाढेल तुम्हाला जशी पाहिजे तशी. बोल्ड केलं, इथून कलर इफेक्ट दिला. दिसते सगळ्यांना व्यवस्थित? त्याच्यानंतर इथं कोर्सला बोल्ड केलं, साईज वाढवायची असेल तर सेम. म्हणजे जसं मी काम करतो, हे फर्स्ट स्लाईड, ही सेकंड. हे आपण ऑफिस 365 मध्ये बघतो एवढंच. आता तुम्हाला बोललं सर यांना डिझाईन द्या, म्हणजे बॅकग्राऊंड व्हाईट नकोय, तर इथून आपण डिझाईन देता येते. एवढं स्लाईड. तुम्हाला जी डिझाईन हवी त्याच्यावर फक्त क्लिक करा. त्या पद्धतीची ती डिझाईन सेट होईल. कळालंय कसं केलं? डिझाईन मध्ये इथून जाऊन डिझाईनवर जाऊन डिझाईन सेट केली. हो सर. हा, बोला रुपेश. समजलं. ओके. त्याची साईज मोठी केली मी थोडंसं. काही काही कंटेंट बाहेर जातं, थोडी साईज कमी करतो. त्याच्यानंतर नवीन मग म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी स्लाईड बनवायची असेल तर परत होमवर जाऊन न्यू स्लाईडवर क्लिक केलं. सॉरी, इन्सर्टवर जाऊन न्यू स्लाईड, म्हणजे वेगवेगळ्या स्लाईड. आता इथे मी MSCITचं डिटेल, MSCIT मध्ये काय काय शिकवलं जातं, MS वर्ड, त्याच्यामध्ये इरा नावाचं सॉफ्टवेअर, MS एक्सेल, हे सगळं लिहिलं मी. हे असे तुम्ही त्याला कंटेंट लिहू शकता. जास्त काही लिहित नाही मी, नॉर्मल. हे आपण प्रेझेंटेशन बघतोय, लक्षात आलं का सगळ्यांना? प्रेझेंटेशन मध्ये आता मी स्लाईड किती बनवल्या? 3 स्लाईड बनवल्या. तुम्हाला जर इथे इमेज वगैरे टाकायची असेल, फोटो वगैरे टाकायचा असेल, तर इथून जाऊन तुम्ही इथे जाऊन इन्सर्टवर जाऊन पिक्चर घेऊ शकता.
दिस डिव्हाइस स्टॉक मध्ये काय आहे का, ते पिक्चर तुम्ही इथून घेऊ शकता. बघा हे इनबिल्ड असलेले पिक्चर आहेत. कुठे गेलो मी परत एकदा सांगतो. कुठे गेलो सांगा परत एकदा मी, कुठे जायचंय. कुठे गेलो, इन्सर्ट वॉज ऑन पिक्चर. इथं दिस डिव्हाइस म्हणजे आता आपल्याला मोबाईल मधून जर सॉरी आपल्या लॅपटॉप मधून घ्यायचे असेल तर दिस डिव्हाइस वर क्लिक करून इथून फोटो घेता येतो. आणि इथे जर स्टॉक मध्ये असतील तर स्टॉक इमेज वर क्लिक करायचं. त्यांच्यामधले आपण आता कम्प्युटर रिलेटेड आहे, इथं कम्प्युटर देतो मी. आता कम्प्युटर रिलेटेडचे फोटो घेतो. मला हा पिक हवाय समजा, हा याला क्लिक केलं आणि इन्सर्ट वर क्लिक, ती इमेज तुमच्या समोर आहे. तिला तुम्ही इथे लहान करू शकता, जिथे पाहिजे तिथे ठेवू शकता. कळलं? त्याच्या रिलेटेडचे सगळे इमेजेस हवे असतील आपल्याला, म्हणजे कम्प्युटर रिलेटेडचे इथे ऑटोमॅटिक स्लाइड तयार झाल्या बघा, दिसत आहेत का? म्हणजे इतकं सोपं आहे. तुम्हाला आता हे मला असं नको आहे, हे असं पाहिजे, ह्याच्यावर क्लिक केलं की त्या टाईपचं सगळं होणार. हे सगळं डिझायनर देतो. इथे एक मी ऑप्शन सांगितलं होतं, आठवतंय का तुम्हाला डिझायनर? तर इथून तुम्ही कुठलीही स्लाइड चेंज करू शकता तुम्हाला जशी हवे तशी. मला हाच कंटेंट छान वाटतं, तर ह्याच्यावर क्लिक केलं त्या टाईपची स्लाइड होणार. आता याच्यामध्ये मला वेगवेगळ्या टाईपचे इंडेक्स करायचे आहेत, असं पाहिजे मला. आपण जे बनवलंय त्याचा तो मॉडिफिकेशन इथे करून दे. कोर्सवर क्लिक केलं की तिथं त्या टाईपने चेंज होईल बघा. तर छान, म्हणजे तुम्ही बनवलंय, नॉर्मली जर बनवलं तर तो इथे दाखवतो तुम्हाला. लखन माईक बंद कर ना. लखन माईक बंद कर. ओके, इथे बघा काय. लखन दादा माईक बंद कर. इथून तुम्ही वेगवेगळ्या स्लाइड घेऊ शकता. याच्यावर बघा क्लिक केलं, तुमचे जे काही कंटेंट आहे तिथे दिसते. समजलं कसं केलेलं आहे आपण. याच्यानंतर सर लखनचा माईक चालू आहे सर. लखन माईक बंद कर. ओके, लखनला कळलं नाही त्यामुळे मीच माईक बंद केला इथून. ठीक आहे, समजलं सगळ्यांना मी कुठे कुठे गेलो होतो. प्रेझेंटेशन आपलं चालू आहे, प्रेझेंटेशन मध्ये आपण काम करतोय. प्रेझेंटेशन कसं करायचं आता थोडंसं आपण एक पाहिलं ओव्हरचेक. पहिले यश कम्प्युटर स्लाइड घेतली, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंटेंट घेतलं. आता इथे मला काय मॉडिफाय करायचं तर इथून बघा सगळं चेंज करता येतं. जी जी स्लाइड तुम्ही घ्याल तिचं तिचं तुम्हाला एडिटिंग तिथे दिसेल बघा. तुम्हाला कशा टाईपनी पाहिजे, तर मला अशा टाईपनी पाहिजे, मध्ये जिथे सगळे कोर्स येणार. कळाले का? म्हणजे आधी तुमचे जे कंटेंट आहेत ते तुम्ही आधी लिहा आणि त्याच्यानंतर मॉडिफाय करा. तर याच्यामध्ये MS एक्सेल, पॉवर पॉईंट लिहिलं, त्याच्यानंतर इंटरनेट लिहिलं, त्याच्यानंतर इरा नावाचं एक सॉफ्टवेअर असतं ते दिलं. आता हे मी पॉईंट वाढवले, तर मला इथे डिझाईन चेंज करायचे त्याची, आपण चेंज करू शकतो परत. इथे तो ऑटोमॅटिक हे करेल.
समजतं सगळ्यांना? म्हणजे आधी तुम्ही करून घ्या आणि त्याच्यानंतर मॉडिफाय करायचं असेल तर करून घ्या. त्याच्यानंतर हे आता मला सगळं बनवले, तुम्ही स्लाइड बनवले. अजून नवीन स्लाइड बनवायची असेल तर कुठे क्लिक करणार सांगितलं? इन्सर्टवर जाऊन न्यू स्लाइड. इथे तुम्ही वेगळ्या कोर्सची स्लाइड टाकू शकता. आता मी टॅलीचं लिहितो. त्याच्यामध्ये काय काय शिकवलं जातं ते लिहितो. अकाउंट, इन्व्हेंटरी, जीएसटी, टीडीएस, सर्व्हिस टॅक्स, परत एफबीटी, टीसीएस, हे सगळे मी कंटेंट लिहिले. दिसतंय सगळ्यांना? तर आता ह्याच्यावर मला डिझाईन चेंज करायची असेल इथे ऑटोमॅटिक चेंज होतं. आता टॅलीसाठी मी वेगळा लुक घेतला. दिसतंय ना इथे बघा चेंज होतं. टॅलीसाठी तुम्हाला थोडी साईज वाढवता पाहिजे. आता आपल्याला इथे जर काही चेंज करायचं असेल, उदाहरणार्थ इमेजेस वगैरे टॅलीचे टाकायचे असेल तर सेम इन्सर्टवर जाऊन कुठे बोललो मी? पिक्चर. शेप घ्यायचा असेल तर शेप पण घेऊ शकतो. इथे वेगवेगळ्या पद्धतीचे शेप्स आहेत. स्मार्ट आर्ट घ्यायचं असेल, स्टायली ट्री डायग्राम वगैरे पाहिजे असेल तर इथून घेऊ शकता. तुम्ही इथे पिक्चरवर जातो, स्टॉक इमेज मध्ये जातो, टॅलीची कुठली स्क्रीन आहे का बघतो. नाहीये, अकाउंट लिहितो. तिथे बरेच अशा आयकॉन आलेले ते तुम्हाला हवे असतील तर घेऊ शकता. आयकॉन आता मी इथे अकाउंट रिलेटेडचे अकाउंट, बँकेचा घेतला, डॉलर घेतला, पैसा, ते मला लोगो पाहिजे तिथे मी घेऊ शकतो. त्यांना कलर पण चेंज करता येतो. आता इथे दिसत नाहीये तो कलर. इथे कलर कसा चेंज करणार? सेम होमवर जा, इथून कलर मला चेंज करतो. अशा पद्धतीने तुम्ही एक अशा स्लाइड बनवू शकता. हे सगळं आपण ऑफिस 365 मध्ये बघतोय, एवढं लक्षात ठेवा. डिझाईनचं कळलंय का? डिझाईनचा आयकॉन इथून आणला होता. कुठून? परत सांगा. त्याला क्लिक केलं होतं आणि इथे क्लिक केलं होतं. दाखवतोय मी तुम्हाला सगळ्यांना. इथून तुम्ही डिझाईन चेंज करू शकता. परत एकदा मॉडिफाय करायचं असेल तर इथून चेंज करू शकता. मला हे नाही आवडलं, हेच आवडलं. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही चेंज करू शकता पटकन. तिथल्या तिथे चेंज करू शकता. कळालंय काय? सोपं आहे. ते समजलं एवढं? ओके. डिझाईन कुठून घेतलं कळलं? इथून घेतलं होतं. म्हणजे मी आता तुमच्यासमोर 4 स्लाइड तयार केल्या. यश कंपनीचे फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. आता आपल्याला डिझाईन मध्ये आपण तुम्ही पाहिलं, डिझाईन मध्ये आपण डिझाईन घेऊ शकतो, डिझायनर घेऊ शकतो, साईज करू शकतो. इथून हे करू शकतो, चेंज करू शकतो डिझाईन. इथे ट्रान्झॅक्शन महत्वाचे. ट्रान्झॅक्शन म्हणजे आपल्याला आता ही जी स्लाइड आहे ही आपल्याला मूव्ह करायची आहे. मूव्ह म्हणजे हलवायची इकडून तिकडे किंवा वेगवेगळ्या पोझिशनने दिसली पाहिजे. तर इथे एवढेच ट्रान्झॅक्शन आहेत. दिसतात का तुम्हाला? बघा कुठे गेलो सांगा? डिझाईनच्या बाजूला ट्रान्झॅक्शन आहे, त्याच्यावर क्लिक केलं आणि आता इथून तुम्ही ट्रान्झॅक्शन देऊ शकता. मी कर्टन नावाचं एक ट्रान्झॅक्शन घेतलं, तर तुम्हाला इथे कर्टन नावाचं ट्रान्झॅक्शन इथे क्लिक केलं मी आणि इथे प्रिव्ह्यू बघू शकता तुम्ही त्याचा.
ट्रान्झॅक्शन दिसत नाही आहे सध्या. अप्लाय टू ऑल केलं तर काय होईल, सगळ्यांना ते ट्रान्झॅक्शन जाईल. हे एकदा मी तुम्हाला ऑफिस 2019 मध्ये दाखवू शकतो. ट्रान्झॅक्शन फक्त स्लाईडलाच होतो, वेगळ्या स्लाईडला घेऊन दाखवतो तुम्हाला. ट्रान्झॅक्शन होत नाही आहेत आता ह्याच्यामध्ये. आय थिंक त्याला थोडंसं पेड व्हर्जन लागतं. आत्ता आपण हे थोडं फ्रीमध्ये करतोय ना, त्यामुळे थोडा वेळ लागतो याला, पण होईल. हे ॲनिमेशन होत आहेत का बघूया. ॲनिमेशनला काय करायला लागतं, शब्दांना क्लिक करावं लागतं. शब्दांना क्लिक करून इथून आपण ॲनिमेशन पण इफेक्ट देऊ शकतो. ॲनिमेशन इफेक्ट फ्लाय इन घेतला. आवाज येतोय माझा सगळ्यांना? येस ऑर नो? आवाज येतोय सगळ्यांना? एक 2 मिनटं फक्त.